खरंच या मोदकाला अजिबात तयारीची गरज नाहीये. सुक्या खोबऱ्याचा वापर करून आज आपण हे खुसखुशीत मोदक बनवलेत. नॉनस्टिक पॅनमध्ये सुकं किसलेलं खोबरं 5 ते 6 मिनिटासाठी छान असं भाजून घ्यायचे, खुसखुशीत होऊ द्यायचे. एक चमचाभर खसखस पण मी थोडीशी गरम करून घेतली आहे, ती पण ताटामध्ये काढून घेऊया. सगळं साहित्य एकाच ताटात काढते. थोड्या तुपावरती इथे बारीक एकदम रवा जो असतो तो आपल्याला भाजून घ्यायचा. रवा चांगला भाजला गेला पाहिजे, तरच सारण जे आहे ते टेस्टला चांगलं लागतं. रवा कच्चा राहायला नकोय. सगळं मिश्रण जे आहे ते बाजूला आपण थंड होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत एका मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलंय, मैदा घेतलाय, थोडंसं मीठ घातलंय, साजूक तूप वापरलंय, पिठी साखर इथं वापरली आहे आणि पाण्याचा वापर करून मस्त असं मध्यम असं पीठ हे मळून घेतलंय. आतलं सारण थंड झाल्यावर यावरती वेलची पूड आणि ड्रायफ्रूटची पावडर जी होती ती इथे घालून घेतली. सगळं असं हाताने कुस्करून घेतलंय. यावरतीच थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे. आता सारण तयार झालंय. पिठाचा गोळा जो आहे तो पुरीसारखा लाटून घेतलाय. यामध्ये सारण भरलंय आणि 3 बोटांच्या सहाय्याने कळ्या पाडून घेतल्यात. एकसारख्या कळ्या झाल्यानंतर त्या एकत्र करायच्या. मस्त असा मोदक आपला इथे तयार होतो. मोदक एक 7-8 तयार करून घेतले. गरम तेलामध्ये आपल्याला छान रंगावरती हे मोदक जे आहेत ते खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम वाढवायची नाही, नाहीतर मग मोदक आतमध्ये कच्चे राहतात. अगदी अर्ध्या पाऊण तासामध्ये हे मोदक खुसखुशीत असे तयार झालेत. सारण जे आहे ते उरलं तर स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता. खरंच आत्ताच्या आत्ता लगेच हे मोदक बनवायला सुरुवात करा.